वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.1 आपला पाहून संपलेला आहे. आता याचा जो पुढचा पार्ट आहे त्याचा हेडिंग आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. या सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्हाला बरेच नवीन पुन्हा फॉर्म्युले आपल्याला पाहिजे आणि ते काय काय टर्म्स आहेत त्यासाठी तुम्ही तुमचं टेक्स्टबुकचं पेज नंबर पहिल्यांदा 65 म्हणजे जिथं लेसनला सुरुवात झाली आहे लेट स्टडी असं म्हणलेलं बघा, त्याच्याकडे बघायला बघा. लेट स्टडी मध्ये 3.1 ला काय म्हणलेलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स हा पार्ट आपण आता पाहिला. म्हणजे याच्यात एक प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा पार्ट होता तो जनरल सोल्युशन. आता खाली सोल्युशन ऑफ ट्रायंगल असं म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय काय टर्म्स आहेत ते आधी वाचून घ्या. पोलर कोऑर्डिनेट्स, रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, सॉल्विंग अ ट्रायंगल, त्याच्यानंतर साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि ऍप्लिकेशन्स ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. या ऍप्लिकेशन मध्ये हाफ अँगल फॉर्म्युले नावाचा एक प्रकार येतो. खूप मोठा पार्ट आहे हा, त्यामुळं ह्याचा एक्सरसाइज लगेच सुरू होत नाही. सगळे पहिल्यांदा आपल्याला हे जे टर्म्स ह्याच्यात दिले होते आपल्याला ते एक एक टर्म्स बघायचे असतात आणि त्याच्यानंतर मग ते फॉर्म्युले तयार करायचे, त्याचे प्रूफ पाहायचे आणि मग ते अप्लाय करायचे असतात किंवा वापरायचे असतात. तर सगळ्यात पहिली टर्म आहे त्यातली ती म्हणजे पोलर कोऑर्डिनेट्स. आता खरं तर हा यातला एक 90% पार्ट तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. आपण 11वी ट्रिग्नोमेट्री पासून हा पाहत आलेलो आहे. पोलर कोऑर्डिनेट्स हा काय प्रकार आहे, तर आपलं नेहमीचं स्टँडर्ड युनिट सर्कल वगैरे जो प्रकार होता ना त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण स्टँडर्ड युनिट सर्कलच्या आधी फक्त स्टँडर्ड सर्कल असा पार्ट पाहायचो, तो आपण पार्ट एकदा परत बघायचा. लक्षात एक स्टँडर्ड सर्कल ड्रॉ केलेलं आहे. स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय, त्या सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती असतो. इनिशियल आता अँगल जो मी आता ड्रॉ करणार आहे त्याचा इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस घेणार आहे आणि टर्मिनल आर्म कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असेल. अँगल ABC हा अँगल जर थिटा इतका असेल थिटा, तर टर्मिनल आर्म सर्कलला जिथे इंटरसेक्ट केला त्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स x आणि y आहेत असं आपण म्हणतो. समजा सर्कलची रेडियस r इतकी असेल, ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस, तर OM हे डिस्टन्स x युनिट्स इतकं असतं कारण हा x कोऑर्डिनेट जेवढा आहे तेवढंच हे डिस्टन्स आणि y कोऑर्डिनेट म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स y. सगळ्यात पहिले या तिघातलं जे रिलेशन आहे ते म्हणजे पायथागोरसचं x² + y² = r². x² + y² = r². आता या ट्रायंगल मध्ये जर आपण cos θ डिफाइन केला, cos θ ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस x/r. या ट्रायंगल मध्ये आपण sin θ जर डिफाइन केला, अपोजिट अपॉन हायपोटेनस y/r. x = r cos θ, y = r sin θ. म्हणजे हेच जे आपले कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y त्यांना आपण r cos θ, r cos θ आणि r sin θ असे देखील म्हणू शकतो. म्हणजे रेडियस केवढी बघायची आणि हा अँगल इथला वापरायचा जो असेल तो r cos θ, r sin θ. हे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आहेत. ह्यांना ऍक्च्युअली पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स असं म्हणतात. त्यांना म्हणतात पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स. r cos θ, r sin θ आर कॉल्ड पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स. म्हणजे x = r cos θ आणि y = r sin. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता फक्त एका वेगळ्या प्रकारे असे कोऑर्डिनेट्स लिहायची आणखी एक पद्धत, ती म्हणजे हा जो P पॉइंट आहे हा पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स r θ या फॉर्म मध्ये लिहिले जातात. r म्हणजे रेडियस आणि θ म्हणजे हा अँगल. या फॉर्म मध्ये जेव्हा आपण त्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स लिहितो बघा, P ब्रॅकेट मध्ये r θ म्हणजे आधी रेडियस सांगा आणि नंतर तो अँगल सांगा. आणि तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कुठे दाखवतो मी तुम्हाला. पेज नंबर 76 वरती बघा, पेज नंबर 76. तिथं ते सर्कल वगैरे काही ड्रॉ केलेलं नसतं. ते सर्कल असलं किंवा नसलं काही फरक पडत नाही. तर ते तुम्हाला सापडलं का, पोलर कोऑर्डिनेट्सचा पॅराग्राफ सापडला का? तर P पॉइंट r θ या फॉर्म मध्ये दाखवला.
तर हे जे आर थिटा ही जी लिहायची पद्धत आहे ना, याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. काय म्हणतात त्याला? पोलर कोऑर्डिनेट्स. यासाठी त्यांनी कन्सेप्ट अशी सांगितली, लक्षात. एक फिक्स पॉइंट द्या ओ, त्याला पोल म्हणतात. त्या फिक्स पॉइंटला पोल असं म्हणायचं. एक फिक्स्ड रे ड्रॉ करा, म्हणजे आपला एक्स ऍक्सिस असतो ना तसा, रे ओ ए अलॉंग एक्स ऍक्सिस सेम तसा हा रे ड्रॉ करायचा. आणि आणखी एक टर्मिनल आर्म आपला, की जो पॉइंट पी इथे आहे बघा. जर का हा अँगल थिटा इतका असेल आणि हे डिस्टन्स आर युनिट्स इतका असेल, तर या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स आर थिटा म्हणजे आधी डिस्टन्स आणि मग अँगल या फॉर्म मध्ये लिहा. त्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. त्याला म्हणतात पोलर. तो पोलर कोऑर्डिनेट्सचा फक्त एकदा पॅराग्राफ वाचून बघा. आणि पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये हे रिलेशन आहे. हे रिलेशन आहे पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये असणारं हे रिलेशन आहे. आर थिटा हे आपण पोलर कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. आणि एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर रेडियस जी काय ते रिप्लेस करा. रेडियस मिळवण्यासाठी तुमच्याकडे हे रिलेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स r स्क्वेअर, आणि x इक्वल्स r cos θ आणि y इक्वल्स r sin θ. थोडक्यात या तिन्ही गोष्टींचा वापर करून एक r थिटा, त्याच्यानंतर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स r स्क्वेअर आणि x इक्वल्स r cos θ y इक्वल्स r sin θ याचा वापर करून आपण पोलर कोऑर्डिनेट्सना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्सना पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर ते कसे करायचे, कसे सोडवायचे असते त्याचे खाली 2 त्यांनी सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेत, ते तुम्ही पहा. किंवा एक्सरसाइज मध्ये हे येणारच आहे. तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स देतील, त्यांना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये कन्वर्ट करा, किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देतील, त्याला पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये कन्वर्ट करा. हे असे दोन्ही आपण टाईप एक्सरसाइज मध्ये पाहणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पी ब्रॅकेट मध्ये आर थिटा हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट्स. हे रिलेशन आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन आहे. x इक्वल्स r cos θ y इक्वल्स r sin θ. ऍक्च्युअली नुसतं r cos θ r sin θ असं जेव्हा आपण लिहितो ना असे कोऑर्डिनेट्स, ह्यांना पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स म्हणतात. पण x इक्वल्स r cos θ y इक्वल्स r sin θ याला म्हणायचं रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. याचं ते रिलेशन. आणि x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स r स्क्वेअर या तिघातलं रिलेशन आहे. यांचा वापर करून आपण दोघेही एकमेकांचे कन्वर्जन्स करू शकतो. ते आपण एक्सरसाइज मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण ही जी टर्म आहे ना, ही आता इथनं पुढे कायम लक्षात ठेवा बरं का. समजा आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही हे आधी मध्ये लागणार आहे हा पार्ट म्हणून सांगतो. एखादा ट्रायंगल तुम्ही असा ड्रॉ केलाय आणि ट्रायंगलचा जो एक व्हर्टेक्स आहे, समजा एबीसी हा तो तुमचा ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स जर तुम्ही ओरिजिन वरती घेतला, ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स एक्सिस, त्याचा एखादा व्हर्टेक्स तुम्ही हा ओरिजिन वरती घेतला, ओरिजिन वरती, आणि हे समजा डिस्टन्स स्मॉल बी आहे. आता हे स्मॉल बी का म्हणतात, तर हेही एकदा आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण एकदा ऐकून ठेवा कारण सारखं सारखं येणार आहे. हे बघा, हा जर ट्रायंगल एबीसी असेल तर व्हर्टेक्स ए जो आहे त्याच्या समोरची साइड स्मॉल ए ने डिनोट करतात. अँगल बी जो आहे किंवा व्हर्टेक्स बी जो आहे त्याच्या समोरची साइड स्मॉल बी ने डिनोट करतात. सी च्या समोरची साइड स्मॉल सी ने डिनोट करतात. म्हणून बघा तुम्ही हा अँगल बी आहे किंवा व्हर्टेक्स बी आहे, समोरची साइड स्मॉल बी ने डिनोट केली. ऍक्च्युली हा अँगल काय तर तो अँगल ए आहे, लक्षात ठेवा. ट्रायंगल मध्ये आपण हा अँगल सी ए बी म्हणतो ना, म्हणजे अँगल एच आहे ना तो अँगल ए. मग हा जर ही साइड म्हणजे एबी ही साइड अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असेल, हा अँगल जर थिटा असेल म्हणजे आपला थिटाच्या ऐवजी तर ए अँगल आहे, हा अँगल ए नाही का, आणि हे जर डिस्टन्स आर युनिट्स इतका असेल ते आता बी इतका आहे, तर या सी चे कोऑर्डिनेट्स असतात, या सी चे कोऑर्डिनेट्स असतात आर कॉस थिटा आर साइन थिटा. आता मला सांगा इथं रेडियस किती आहे सांगा तुमची, असा विचार करा ना, या रेडियसचं सर्कल आपण ड्रॉ केलं असं विचार करा. सांगा रेडियस किती आहे, बी. बी कॉस थिटा, थिटा म्हणजे ए, आणि बी साइन थिटा, थिटा म्हणजे आपला अँगल ए. हे तुम्हाला जमलं पाहिजे, लक्षात ठेवा. ह्याच्यावरून मी कसं लिहिलं, बी कॉस थिटा, थिटा म्हणजे आपला हा इथं अँगल थिटाच्या ऐवजी ए आहे ना ट्रायंगल, हा अँगल काय सांगा ए, तिथं थिटा. आता हे ए रेडियस आर आहे तिथं, आता इथं बी आहे रेडियस,
म्हणजे आर म्हणजे बी कॉस थिटा, थिटा म्हणजे ए, बी कॉस ए बी साइन ए, असे तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. त्याला कंपल्सरी एक व्हर्टेक्स ओरिजिन वर लागतो ना. तो जो अँगल आहे ना त्याचा इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस पाहिजे. टर्मिनल आर्म कुठेही असला तरी चालतो, कुठल्याही क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट कुठेही असला तरी चालतो. मग सर ते सेकंड क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट असल्यावर साइन, अरे तो जो काय अँगल असेल ना थिटा तो तुमचं साइन घेऊनच येणार आहे. आता धरून त्याला कॉस 120 असेल तर ते थोडंच तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर देणार आहे. कॉस 120 तुम्हाला निगेटिव्हच बघायला मिळणार आहे. त्यामुळे ते आपापल्या क्वाड्रंट नुसार साइन घेऊन येतात. तुम्ही त्याचा विचार नाही करायचा. फक्त अँगल आणि रेडियस ह्याच्यावरनं ते कोऑर्डिनेट्स लिहिता आले पाहिजे, हे फक्त लक्षात ठेवा. आता यानंतर जो मी आता भाग दाखवेन तुम्हाला, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, हे मात्र तुम्हाला वहीत लिहून ठेवायचं. कारण काही वेळेला परीक्षेमध्ये असा प्रॉब्लेम येतो, स्टेट अँड प्रूव्ह द साइन रूल, स्टेट अँड प्रूव्ह द कोसाइन रूल आणि स्टेट अँड प्रूव्ह द प्रोजेक्शन रूल. पैकी साइन रूल बऱ्याचदा विचारला जातो परीक्षेला, बाकीचे दोन फारसे विचारले जात नाही. ठीक आहे, ह्याच्या पुढचा भाग मात्र आता लिहून ठेवायचा आहे. ओके, बरं, पेज नंबर 77 काढा टेक्स्टबुक मध्ये. सॉल्विंग अ ट्रायंगल असं म्हणलेलं बघा. सॉल्विंग अ ट्रायंगलचा अर्थ काय, तर समजा ट्रायंगल मध्ये तुम्हाला एखाद दुसरा अँगल किंवा एखाद दुसरी साईड जर दिली असेल तर राहिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवता येतात. म्हणजे कोणत्याही 3 गोष्टी तुम्हाला जर दिल्या असतील तर त्या 3 गोष्टी भले 3 साईड्स असतील किंवा 3 अँगल असतील किंवा 2 साईड्स एखादा अँगल असेल, काही कॉम्बिनेशन मध्ये जर दिलं तर उरलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. हे उदाहरणार्थ आता समजा AB ची लेंथ दिली आहे, BC ची लेंथ दिली आहे आणि एखादा अँगल दिला आहे, तर त्यावरून राहिलेल्या सगळ्या गोष्टी मिळवणं त्याला म्हणतात सोल्युशन ऑफ ट्रायंगल. त्यासाठी आपल्याला 3-4 रूल्स पहिले शिकले पाहिजे. ते म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स. मग तुम्हाला या सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा अर्थ समजायला तयार होईल. ठीक आहे, बरं, पेज नंबर 77 वरती साइन रूल असं म्हणलेलं बघा त्यांनी. साइन रूल असं म्हणलं, द साइन रूल इन ट्रायंगल ABC, A upon sin A equals B upon sin B equals C upon sin C equals twice R, where R is the circumradius of triangle ABC. Where R is the circumradius of triangle ABC. हा तो ट्रायंगल ABC, तोच नंतर इथे मी ट्रायंगल खाली घेतलाय आणि त्याच्या तिन्ही व्हर्टेक्सेस म्हणून आपण काय पास केले, एक सर्कल पास केले, म्हणजेच हे त्याचं सर्कम सर्कल आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ट्रायंगलची जी एरिया असते, ट्रायंगलची एरिया, मी आता हा पार्ट 10th स्टँडर्ड मध्ये पण तुम्हाला सांगितला होता, 11वीत पण आधीमध्ये सांगितलाय, आता 12वीत सुद्धा पुन्हा एकदा मी हा पार्ट तुम्हाला सांगतो. लक्षात, ट्रायंगलचे कोणतेही 2 साइड जर तुम्हाला दिले असतील, ट्रायंगल ABC, समजा हा अँगल A म्हणजे समोरची साइड A, B च्या समोरची साइड B, C च्या समोरची साइड स्मॉल c, तर हा अँगल तर थिटा असेल, थिटा, तर ट्रायंगलची एरिया हाफ AC साइन थिटा इतकी असते. आता अँगल थिटाच्या ऐवजी आपण समजा हा अँगल B आहे असंच म्हणलं आपण, याला अँगल B असं म्हणलं, तर हाफ AC साइन B इतकी एरिया असते या ट्रायंगलची. समजा या 2 साइड्स आणि त्यांच्यामधला अँगल माहित असेल तर याच ट्रायंगलची एरिया हाफ AB साइन C इतकी असते. समजा या 2 साइड्स माहित असतील आणि त्यांच्यामधला अँगल माहित असेल तर त्याच ट्रायंगलची एरिया हाफ BC साइन A इतकी असते. हे आधी आपण पहिल्यांदा ह्यातून प्रूव्ह करून घेणार आणि मग याच्यावरून आपण साइन रूल कडे जाणार आहोत. याच्यावरून आपण पुढे साइन रूल बघायचं आपल्याला. ठीक आहे, बरं, हे जे आता मी सांगितलं ते तिथनं प्रूव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. सांगा, समोरचा स्मॉल c, इथं स्मॉल a म्हणजे BC म्हणजे स्मॉल a आणि ह्याच्या समोर स्मॉल b. ठीक आहे, मी इथं एरियासाठी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, हाईट. आता कुठल्याही या किंवा या ट्रायंगल मध्ये तुम्ही कुठूनही बघा, जर याच्यामध्ये जर साइन B डिफाइन केला तर तुम्हाला AD मिळून जाईल, साइन D.
या ट्रायंगलमध्ये किंवा या ट्रायंगलमध्ये कुठेही एकीकडे बघा. इथं पाहायचं असेल तर साइन सी बघा, इकडे बघायचं असेल तर साइन बी बघा. बरं, आता हा प्रूफचा पार्ट आहे बघा. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी सांगा एबी म्हणजे स्मॉल सी, तिकडे बघावं पण लागत नाही. एबी म्हणजे स्मॉल सी, त्यात नसलेलं अक्षर घ्यायचं. पीसी म्हणजे स्मॉल ए आणि एसी म्हणजे स्मॉल बी. त्याच्यानंतर ड्रॉ एडी परपेंडिक्युलर बीसी, ड्रॉ एडी परपेंडिक्युलर बीसी. ठीक आहे. मग इन ट्रायंगल एबीडी, मी आता लेफ्ट साइडचा ट्रायंगल बघतोय त्यात बघा. इन ट्रायंगल एबीडी हा सांगा मला साइन बी डिफाइन करून सांगा. साइन बी अपोजिट अपॉन हायपोटेनस. आता इथं परपेंडिक्युलर आहे ना, मग अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे एडी अपॉन एबी. या ट्रायंगल मध्ये साइन बी डिफाइन करा. मग साइन बी ऍज इट इज इक्वल्स सांगा एडी आहे तसं ठेवा. एबी म्हणजे स्मॉल सी आहे की नाही बघा. एबी म्हणजे काय, स्मॉल सी, त्यातला सी ट्रान्सफर करा म्हणजे सी साइन बी इज इक्वल टू काय प्रूव्ह झालं सांगा एडी. सी साइन बी इज इक्वल टू काय झालं एडी. ओके. आता त्या ट्रायंगलची एरिया बघूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स हाफ इंटू बेस म्हणजे बीसी इंटू हाईट म्हणजे एडी. हाफ बेस हाईट. ठीक आहे. म्हणजे हाफ सांगा बीसी म्हणजे काय सांगा स्मॉल ए. बघा ना बीसी ची लेंथ बघा किती स्मॉल ए. आणि एडी म्हणजे काय इथे जस्ट प्रूव्ह केलं आपण सी साइन बी. सी साइन बी म्हणजे थोडक्यात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स हाफ ए सी साइन बी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स हाफ ए सी साइन बी. आता हा पार्ट ह्यातला परपेंडिक्युलर सोडून बघा म्हणजे तुम्हाला फार लवकर कळेल. परपेंडिक्युलर त्यातला मी जर काढून टाकला तर आता ह्या ट्रायंगलची एरिया मी आता काय लिहिली सांगा बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हाफ एसी, हाफ आता इथं ए इथं लिहितो हाफ एसी साइन बी म्हणजे ज्या दोन साइड्स त्यांनी मधला त्यांच्या मधला अँगल आहे हाफ एसी साइन बी. आता सिमिलरली हाफ ए बी साइन सी, हाफ बी सी साइन ए. या प्रकारे तुम्हाला तीन पुढच्या गोष्टी सिमिलरली लिहिता येतील. लक्षात आलं. मग आता इथे खाली सिमिलरली ला इक्वेशन आपण म्हटलं तर बनली. सिमिलरली बघा तोच ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स हाफ हा काय आता कुठला घेता ए बी. चला हाफ ए बी साइन सी. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स हाफ बी सी, हाफ बी सी साइन ए. इक्वेशन 1 2 आणि 3 म्हणजे त्या ट्रायंगलची एरिया आपण तीन प्रकारे लिहिली. एकदा हाफ ए सी साइन बी, हाफ ए बी साइन सी आणि हाफ बी सी साइन ए. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता मला सांगा इक्वेशन 1 2 3 या तिघांच्या एलएचएस कशा आहेत सांगा. एलएचएस तिघांच्या सेम आहे. एकाच ट्रायंगलची एरिया ना ती. तिघांची एरिया काय सांगा सेम आहे. ठीक. आता खाली मी फ्रॉम 1 2 3 काय म्हणणार सांगा. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 तिघांच्या एलएचएस सेम आहे म्हणजे तिघांच्या आरएचएस देखील काय असलं पाहिजे सेम. फक्त मी सिक्वेन्स घेताना ए बी सी असं घेणार आहे बस बाकी काही नाही. बरं देअरफॉर हाफ पी सी साइन ए इक्वल्स हाफ ए सी साइन बी इक्वल्स हाफ ए बी साइन सी फ्रॉम 1 2 3. ठीक आहे. पुढच्या स्टेप मध्ये सगळ्यातले हाफ हाफ काय करायचे कॅन्सल करून घ्यायचे. नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ 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 पेन्सिलने कॅन्सल करून घ्या. देअरफॉर बी सी साइन ए इक्वल्स ए सी साइन बी इक्वल्स ए बी साइन सी. पुढची स्टेप महत्वाची dividing throughout by small abc.
प्रत्येक टर्मला स्मॉल एबीसी ने डिनोट करा. आणि एबीसी म्हणजे ऍक्च्युली काय आहे सांगा, हे ज्या साइड्स आहेत की नाही, या साइड्स त्यांचा तो प्रोडक्ट आहे. त्यामुळे ती टर्म कधीच झिरो असणार नाही, कारण ह्याला लेंथ आहे, प्रत्येकाला काही ना काही लेंथ आहे, मग ती कधीच झिरो असणार नाही हा प्रोडक्ट. म्हणजे बीसी साइन ए अपॉन एबीसी इक्वल्स थर्ड एसी साइन बी अपॉन एबीसी इक्वल्स AB sin C अपॉन ABC. थ्रू आउट काय केलं सांगा आपण, ABC ने डिवाइड केलं. त्यातला BC कॅन्सल, AC कॅन्सल, AB कॅन्सल, काय शिल्लक राहिले, sin A अपॉन स्मॉल a इक्वल्स sin B अपॉन स्मॉल b इक्वल्स sin C अपॉन स्मॉल c. आपण इथे इन्व्हर्ट एंडो केलं तर तुम्हाला मिळेल देअरफॉर. आता ते जे मिळाले ते या बाजूला लिहून घेतो. ह्याच्या पुढची असते बाय इन्व्हर्ट एंडो म्हणायचं. बाय इन्व्हर्ट एंडो तुम्ही इथंच लिहा घरी. बाय इन्व्हर्ट एंडो ए अपॉन साइन ए इक्वल्स पी अपॉन साइन बी इक्वल्स सी अपॉन साइन सी. इक्वेशन 4. आणि मध्ये आपल्याकडे 1 2 3 इक्वेशन आलेले होते, आठवते ना, त्याला ते इक्वेशन 4. म्हणजे बघा हा एवढा पार्ट आता प्रूव्ह झाला. बघा हा तुमचा, हा एवढा पार्ट प्रूव्ह झाला. खरं तर इथंच तुमचा साइन रूल संपलाय बरं का, हरकत नाही. पण ते इक्वल्स ट्वाइस आर कसा आहे हे पाहण्यासाठी आपण पुढे चाललोय आणि तो कंटिन्यू करायचा. लक्षात ठेवा तो खरा साइन रूल एवढाच आहे, ए अपॉन साइन ए हा रेशो बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी हे तिन्ही रेशोज इक्वल असतात. बस आपल्याला एक्झाम प्रॉब्लेम सोडवताना वापरायचं ते हेच वापरायचं मोस्टली. 99% केसेस मध्ये वापरायचं. काही वेळेला इक्वल्स कॉन्स्टंट पण घ्यायचा आपल्याला. तो काय असतो कॉन्स्टंट, यासाठी आपण पुढे आता पार्ट कंटिन्यू करूया. ठीक आहे. इक्वेशन 4 पर्यंत तुम्ही आलात सगळे आता. ओके. आता बघा ह्याच्यानंतरचा पार्ट बघा. हे या ट्रायंगल वरून तुम्ही आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा पार्ट मिळवला आणि इथपर्यंत येऊन तुम्ही थांबले. आता याच्यापुढे मी असं म्हणणार आहे की ट्रायंगल एबीसी चा एक सर्कल ड्रॉ करा. आपण केलंच आहे ते ड्रॉ. आता याला सेंटर कुठेतरी असेल, समजा या सर्कलचा हा समजा ओ हा सेंटर आहे. काय समजा या सर्कलचा ओ सेंटर. तर कोणताही एक व्हर्टेक्स मधून, कुठला जे तुम्हाला हवा आहे त्या एका व्हर्टेक्स मधून या ए मधून पास होणारे डायमीटर ड्रॉ करून घ्या. डायमीटर अर्थात कशातनं पास होतो सांगा की, कशातनं, तर सेंटर मध्ये. सर्कलला जिथे इंटरसेक्ट करेल त्याला आपण काहीतरी नाव देऊया. समजा आता ए बी सी डी नाव देऊया किंवा टी नाव देऊया. कारण मग अशी झालेलं होतं डी नाव त्यात झाले. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काहीतरी पी दिसतंय तिथं, म्हणून तसं नाव देऊ. आता हे पण याला जॉईन करून घ्या. सीपी जॉईन करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मला सांगा हा अँगल इन सेमी सर्कल आहे की नाही सांगा. हे डायमीटर आहे एपी, म्हणजे अँगल एसीपी काय असलं पाहिजे सांगा. अँगल एसीपी अर्थात 90 डिग्री असला पाहिजे. 9वी-10वीचा थोडासा पार्ट आठवा. मला सांगा हा जो अँगल आहे की हा अँगल बी म्हणजे ऍक्च्युअल अँगल एबीसी, ह्याचं मेजर हाफ ऑफ आर्क एसी आहे का बघा. इन्स्क्राइब्ड अँगल केलं. हा अँगल बी जो आहे त्याचं मेजर हाफ ऑफ आर्क एसी आहे का बघा. आणि अँगल पी देखील बघा, हा याचं देखील मेजर हाफ ऑफ आर्क एसी आहे की नाही बघा. अँगल ए पी सी चं मेजर हाफ ऑफ आर्क एसी आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही अँगल्स काय आहेत सांगा, इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, म्हणून हे दोन अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे जे तुमचं सर्कम सर्कल आहे, हे सर्कम सर्कल त्याची रेडियस जी असेल ती आपण कॅपिटल आर आहे असं तात्पुरता अज्युम करूया. त्याची रेडियस काय असेल, कॅपिटल आर. मग त्याचं डायमीटर काय असलं पाहिजे, एपी. एपी हे त्याचं डायमीटर आहे ना एपी. मग एपी किती असलं पाहिजे, तर ट्वाइस आर असलं पाहिजे. हे डायमीटर असल्यामुळे काय असलं पाहिजे, ट्वाइस आर. एवढ्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या की मग पुढचा पार्ट आता तुम्हाला कळायला काही अडचण नाही. ठीक आहे. बघा आपण इक्वेशन 4 पर्यंत आलो. इक्वेशन 4 पर्यंत आलो. ठीक. बघा कंटिन्यू करायचं खाली. ड्रॉ अ सर्कम सर्कल of triangle ABC
Draw a circumcircle of triangle ABC. Let the radius of circumcircle be capital R. सर्कमसर्कल ची रेडियस काय सांगा, कॅपिटल आर आहे. ड्रॉ अ डायमीटर थ्रू पॉइंट ए एंड लेट इट intersect the circle at point P. Therefore, तुम्ही खाली ऍक्च्युअली therefore AP ची लेंथ, AP हे डायमीटर आहे ना, AP ची लेंथ किती असेल सांगा, तर ट्वाइस आर असेल. AP ची लेंथ काय सांगा, ट्वाइस आर आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार अँगल एबीसी आणि अँगल एपीसी कॉन्ग्रुएंट आहेत. ते काय सगळं रीत बसायचं नाही, 9वी-10वी डायरेक्ट लिहायचं असते बघा. अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एपीसी. रीजन इन्स्क्राइब्ड इन INSCRIBED बी लिहायचं काय, सॉरी, इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. Inscribed in same arc. Therefore, angle B, आता मी सिंगल लेटर मध्ये घेऊ, angle B equals angle P. Therefore, angle B equals angle P. मला सांगा angle B आणि angle P जर इक्वल असतील तर त्यांचे साइन रेशोज पण इक्वल असतील. Therefore, sin B, आता sin B लिहिताना sin angle B लिहिलं जात नाही, त्याचा अर्थ तोच असतो बरं, पण लिहिलं जात नाही. साइन बी म्हणजे साइन ऑफ अँगल बी असं असतं. साइन बी इक्वल्स साइन पी, साइन बी इक्वल्स साइन पी. ठीक आहे, इक्वल्स. चला आता ह्या ट्रायंगल मध्ये हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे की हा ट्रायंगल एपीसी, त्यामध्ये साइन पी डिफाइन करा बरं. तुम्ही फक्त राईट अँगल ट्रायंगल, तेव्हा थोडा वेळ मी हे पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. हा राईट अँगल ट्रायंगल पाहिला, त्यामध्ये जर मी साइन पी डिफाइन केला तर अपोजिट अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे समोरची साइड. सांगा अपोजिट म्हणजे कोण, साइन पी आता मी रिप्लेस करू दे बघा. साइन पी हा अपोजिट म्हणजे एसी अपॉन हायपोटेनस म्हणजे कोण सांगा, एपी. अपोजिट अपॉन हायपोटेनस. आता मला सांगा एसी म्हणजे स्मॉल, बघा एसी म्हणजे ट्रायंगलचा विचार केला, फक्त ट्रायंगल एबीसी चा विचार केला तर एसी म्हणजे काय असतं सांगा, स्मॉल बी असतं ना. एसी म्हणजे स्मॉल बी आणि एपी म्हणजे ट्वाइस आर आहे, आत्ताच आपण प्रूव्ह केलं ना. म्हणजे साइन बी इक्वल्स काय मला सांगा तुम्हाला, बी अपॉन ट्वाइस आर. ट्वाइस आर इकडे ना, साइन बी इकडे ट्रान्सफर करा. म्हणजे देयरफॉर ट्वाइस आर इक्वल्स बी अपॉन साइन बी. ट्वाइस आर इक्वल्स बी अपॉन साइन बी. ह्याला इक्वेशन आपण 5 लिहूया. म्हणजे थोडक्यात बी अपॉन साइन बी हा रेशो ट्वाइस आर इतका आहे. बी अपॉन साइन बी इतका रेशो किती, हा रेशो ट्वाइस आर. मग आता मला सांगा इक्वेशन 4 मध्ये हा रेशो तोच आहे का, बी अपॉन साइन बी. हा जर का रेशो ट्वाइस आर इतका असेल तर याला इक्वल असणारे सगळेच रेशोज, काय असले पाहिजेत सांगा, ट्वाइस आर इतके असले पाहिजेत. So from equations 4 and 5, तिकडे बघा, a upon sin a equals b upon sin b equals c upon sin c equals twice r. हा झाला तुमचा साइन रूल. a upon sin a equals b upon sin b equals c upon sin c equals twice r. इथपर्यंत आपल्याला ह्याचा प्रूफ लिहायचा आहे. लक्षात आलं? ठीक. आता हा जो आपण साइन रूल प्रूव्ह करून घेतलेला आहे, हा a अपॉन sin a इक्वल्स b अपॉन sin b इक्वल्स c अपॉन sin c इक्वल्स ट्वाइस r, हा
प्रॉब्लेम सोडवताना आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे हा वापरत असतो प्रॉब्लेम सोडवत असताना, आणि तो कसा वापरतात हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं पाहिजे. पेज नंबर 78 करा, पेज नंबर 78, आणि तिथं जिथं लास्ट स्टेप मध्ये बघा ही ए अपॉन साइन ए ही स्टेप दिसते का, त्याच्या खाली डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल असं म्हटलेलं आहे बघा. डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल असं म्हटलेलं आहे, सगळ्यांना मिळालं. डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन म्हणजे काय करतात तर लक्षात ठेवा. बऱ्याच आता फर्स्ट रेशो इक्वल्स ट्वाइस आर हे इक्वेट केल्यानंतर साइन ए ट्रान्सफर करून घेतात, म्हणजे ए ला रिप्लेस करताना ट्वाइस आर साइन ए वापरला जातो. स्मॉल ए रिप्लेस करताना, स्मॉल बी रिप्लेस करताना तुम्हाला तर ट्वाइस सॉरी बी लिहिलं पाहिजे, पी इक्वल्स ट्वाइस आर साइन बी हे वापरलं जातं. स्मॉल सी इक्वल्स ट्वाइस आर साइन सी असं वापरलं जातं. हा एक प्रकार. त्याच्यानंतर हे रेसिप्रोकलच्या फॉर्म मध्ये वापरलं जातं, म्हणजे साइन ए अपॉन ए इक्वल्स साइन बी अपॉन बी इक्वल्स साइन सी अपॉन सी इक्वल्स 1 अपॉन ट्वाइस आर. आता 1 अपॉन ट्वाइस आर हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, त्याला इक्वल्स के म्हणलं तरी चालतं. आणि मग हेही पुढे असं वापरतात, साइन ए म्हणजे ए के, साइन बी म्हणजे बी के, साइन सी म्हणजे सी के, हे असंही तुम्ही पुढे वापरणार आहात. त्याच्यानंतर असे दोन दोन टर्म्स फक्त इक्वेट करून तुम्हाला त्यातनं काही मिळू शकतं. आता समजा हे दोघे इक्वेट केले तर ए साइन बी बघा, ए साइन बी इक्वल्स बी साइन ए असं वापरू शकता. हे दोघे इक्वेट केल्यानंतर बी साइन सी इक्वल्स सी साइन बी. हे मी लिहित असताना लहान मोठं काय करतोय जरा बघा का. हे बघा साइडचे स्पेशली सी च्या बाबतीत बघा, सी स्मॉल सी ही त्या साइडची लेंथ असते आणि अँगल सी हा नेहमी कॅपिटल असतो, लक्षात ठेवा. हे बघा समजा फर्स्ट आणि लास्ट इक्वेट केलं, फर्स्ट आणि लास्ट, तर ए साइन सी इक्वल्स सी साइन ए असं देखील वापरू शकतो आपण. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तुम्हाला साइन रूल वगैरे जो आहे तो त्याच्यात वापरता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सांग बरं, आणखी एक प्रकार जो दाखवलाय मग मी त्यातले ऑलमोस्ट तुम्हाला एक म्हणजे तुमचा फॉर्म्युला, ह्याला ऍक्च्युअली त्यांनी 1 नंबर टाकलाय, ह्याला 1 टाकलाय, मग इथं 2 येणार, हा 3, हे 4 आणि आता शेवटचा 5. समजा हे दोघंच इक्वेट केले आपण, हे दोघं, तर तुम्हाला 9वी 10वीत झालेलं आठवतंय का बघा. एस्पेशली 9वीत रेशो प्रपोर्शन लेसन होतं बहुतेक, रेशो प्रपोर्शन, जिथं आपण ए अपॉन बी हा रेशो सी अपॉन बी ला इक्वल असेल तर इन्व्हर्टेंडो म्हणजे काय शिकलो होतो, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो शिकलेलो होतो. त्यात एक टर्म होती तुम्हाला अल्टरनेंडो. न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर ए अपॉन सी इक्वल्स डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर बी अपॉन बी, ह्याला अल्टरनेंडो म्हणतात. अल्टरनेंडो त्याचा इथं वापर जर केला, समजा हे आणि हे दोघे इक्वेट केले पहिले, हे दोन पहिले, तर यात अल्टरनेंडो बरोबर ए अपॉन बी न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर इक्वल्स डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर साइन ए अपॉन साइन बी असं वापरू शकतो. हे दोघे इक्वेट समजा केले आपण, त्यात अल्टरनेंडो केलं तर बी अपॉन सी न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर इक्वल्स साइन बी अपॉन साइन सी असंही म्हणतो. समजा त्यांनी नाही दाखवले त्यात, पण आपण फर्स्ट आणि लास्ट इक्वेट केलं, फर्स्ट आणि लास्ट, आणि अल्टरनेंडो वापरलं तर ए अपॉन सी इक्वल्स साइन ए अपॉन साइन सी असं देखील आपण साइन रूल वापरू शकतो. म्हणजे साइन रूल हा वेगवेगळ्या प्रकारे आपण असा वापरू शकतो, हे तुम्हाला दिले. 99% केसेस मध्ये आपण हा किंवा हा वापरतो. 99% 1 नंबर आणि 3 नंबर, म्हणजे एकतर आहे तसा किंवा उलटा रेसिप्रोकलच्या फॉर्म मध्ये हा आपण वापरतो. तर हा साइन रूल आहे तसा प्रूफ मी जो लिहून दिलाय तो वहीत लिहून ठेवा. ह्याच्यानंतर आपण पुढच्या पिरियडमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल पाहणार, मग या तिघांचे ऍप्लिकेशन्स पाहणार, आणि मग तुमचा एक्सरसाइज सुरू होणार आहे. याचा एक्सरसाइज इमिजिएट सुरू होत नाही, आधी हे सगळं शिकावं लागतं आणि मग आपण एक्सरसाइज कडे जाणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आपला जो एक्सरसाइज संपलेला आहे 3.1
त्याचे सॉल्ड एक्झाम्पल्स सगळेच्या सगळे वहीमध्ये सोडवून ठेवा. त्याचे सॉल्ड एक्झाम्पल्स सगळेच्या सगळे वहीमध्ये सोडवून ठेवा. डाऊट असतील तर मला ते विचारून घ्या. टिल देन गुड बाय.